ओके स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण फोटोग्रामेट्री पाहत होतो. फोटोग्रामेट्री पाहत असताना आपण त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स वगैरे समजून घेतल्यात. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट पाहूयात. ठीक आहे. तर लास्ट टाइम आपण हे पाहिलं होतं की फोटोग्राफचे टाईप पाहिले होते. व्हर्टिकल फोटोग्राफ, की ज्याचा व्हर्टिकल ऍक्सिस इथं पाहाल तुम्ही पहिल्या याच्यामध्ये. पहिल्या डायग्राम मध्ये पाहाल तुम्ही व्हर्टिकल ऍक्सिस हा ट्रूली व्हर्टिकल आहे टू द ग्राउंड सरफेस. दुसऱ्या याच्यामध्ये तो थोडासा टिल्टेड आहे, त्याला आपण म्हणू लो ऑब्लिक फोटोग्राफ. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तो खूप जास्त टिल्टेड आहे, दॅट इज अ मोर दॅन 30 डिग्री, देन इट विल बी कॉल्ड ॲज हाय ऑब्लिक फोटोग्राफ. ओके. व्हर्टिकल फोटोग्राफ म्हणजे काय, ज्यावेळेस ऑप्टिकल ऍक्सिस किंवा कॅमेरा ऍक्सिस हा 1 डिग्री पेक्षा कमी टिल्ट असतो, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण कॅमेरा ऍक्सिस. सॉरी, त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल फोटोग्राफ. लो ऑब्लिक फोटोग्राफ म्हणजे काय, व्हेन the axis of camera is tilt more than 1 degree but less than 30 degree, then it is called as low oblique photograph. If it is high oblique photograph, then the camera axis is intentionally tilted by 30 degree or more than 30 degree, then it will be called as high oblique photograph. Okay. तर हे आपण लास्ट टाइमला इथपर्यंत आलो होतो. ऑब्लिक फोटोग्राफ बघा, इथं लो ऑब्लिक फोटोग्राफ आहे आणि इथं हाय ऑब्लिक फोटोग्राफ आहे. तर लो ऑब्लिक फोटोग्राफ मध्ये आपल्याला जर कॅमेरा ऍक्सिस तुम्ही थोडा टिल्ट केला तर आपण मॅक्झिमम डिटेल्स कव्हर करू शकतो. लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक दोन्ही पण तुम्हाला डिटेल्स इथं दिसत आहेत. ठीक आहे. पुढे आता एरियल फोटोग्राफ आणि मॅप याच्यामध्ये एक कंपॅरिझन आपण करू शकतो, किंवा जर मॅप आहे, एरियल फोटोग्राफ आहे, तर मग दोन्ही असण्याची गरज काय, आयदर एरियल फोटोग्राफ किंवा मॅप आपण यूज करू शकतो. पण आपण हे दोन्ही पण गोष्टी वापरत असतो, बिकॉज एरियल फोटोग्राफ इट इज अ ऍडव्हान्स टेक्निक टू obtaining the details about the certain particular topographic area. It is also considered as a remote sensing technique because we are not into the physical contact with any object. We are just taking the photographs of the particular area. But even though uh, maps are there, we prepare uh, sorry, even though aerial photograph is there, even though aerial photograph is there, we prepare maps from the aerial photograph. Okay. Then what is the need of that, or what is the difference between aerial photograph and the map? So photograph is a perspective projection, whereas map is an ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिक म्हणजे काय, मॅप वरती आपल्याला फक्त 2D मध्ये दिसतं. समजा एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचा जर आपण मॅप बनवला तर आपल्याला त्या बिल्डिंगचा वरचा जो रेक्टँगल असेल किंवा ज्या शेपची बिल्डिंग आहे त्या शेपची बिल्डिंग फक्त आपल्याला त्याच्या वरून जे टेरेस आहे ते टेरेस आपल्याला फक्त मॅप मध्ये दिसते. त्याला म्हणतो आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. फोटोग्राफ मध्ये आपल्याला पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन दिसते. ठीक आहे. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग तुम्ही शिकलात, त्याच्यामध्ये फोटोग्राफ मध्ये आपल्याला पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन दिसते. देन एरियल फोटोग्राफ शोज each and every detail available on earth at an instant of time, whereas map shows only pre-decided details essential for planning point of view. आता एरियल फोटोग्राफ आपण ज्या दिवशी, ज्या तारखेला, ज्या टायमाला, ज्या एरियाचा फोटोग्राफ घेऊ त्यावेळेस तिथं असलेली प्रत्येक डिटेल ही आपल्याला माहिती होती. समजा आपण कॉलेजमध्ये आलो, टी सिव्हिलच्या क्लासरूम मध्ये आलो, आपण फोटोग्राफ घेतला. ठीक आहे. फोटोग्राफ घेतला, सोमवार होता, पहिलं लेक्चर होतं, क्लास टीचरचं लेक्चर होतं, तर वर्गामध्ये 60च्या 60 किंवा जेवढी आपली फुल स्ट्रेंथ सगळे मुलं आलेले होते. तर त्यावेळेस तो फोटोग्राफ घेतला, त्या फोटोग्राफ मध्ये आपल्याला सगळे मुलं दिसले, ज्या फॅकल्टीचं लेक्चर होती फॅकल्टी दिसली, नंबर ऑफ स्टुडंट दिसले, नंबर ऑफ बॉय स्टुडंट दिसले, नंबर ऑफ गर्ल स्टुडंट दिसले. ओके. तर मग हा सगळे डिटेल त्या टाइमला जी डिटेल होती ती आपल्याला भेटली. पण जर आपण याचा मॅप ड्रॉ करायचं म्हटल्यावर आपल्याकडे कॉलेजचं ड्रॉइंग असेल, त्या ड्रॉइंग मध्ये फक्त आपल्याला क्लासरूमचे काय दिसतील, डायमेन्शन्स दिसतील. बरोबर. पण एरियल फोटोग्राफ आणि मॅप मध्ये हा फरक आहे. मॅप हा एक इट इज अ रिक्वायर्ड डॉक्युमेंट इसेन्शियल फॉर द प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आपल्या क्लासरूमची साईज काय पाहिजे,
किती साईजचा पाहिजे, किती मुलं बसले पाहिजेत, त्यासाठी जे काय प्लॅनिंगसाठी आपण जे डॉक्युमेंट प्रिपेअर करू त्याला मॅप म्हटलं जातं. देन स्केल चेंजेस फ्रॉम पॉइंट टू पॉइंट ऑन फोटोग्राफ अँड स्केल इज कॉन्स्टंट थ्रूआउट ऑन अ मॅप. आता फोटोग्राफ आहे. एखादा फोटोग्राफ आपल्याला समजा एक मुलगा उभा आहे, आपल्या वर्गातला एक मुलगा उभा आहे, त्याचा फोटोग्राफ घ्यायचा तर आपण जर त्याच्या जवळ उभं राहून फोटोग्राफ घेऊ शकतो. पण अख्ख्या वर्गाचा फोटोग्राफ घ्यायचा असेल किंवा आपला फॅमिली फोटो असतो, फॅमिली फोटो असतो त्यावेळेस जर सगळी फॅमिली उभी राहिली तर मग काय करतो कॅमेरामॅन काय करतो, थोडं दूर जाऊन फोटो घेतो कारण सगळे जण त्या कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे. ठीक आहे. जर फक्त 2 जण असतील, 3 जण असतील, 4 जण असतील तर आपण जवळून तो घेऊ शकतो जेणेकरून सगळे जण त्या फ्रेममध्ये दिसतील. तर मग जर जास्त एरिया असेल तर आपल्याला दूरवरनं जाऊन फोटो घ्यावा लागला. ज्यावेळेस दूरवरनं जाऊन आपण फोटो घेतो त्यावेळेस स्केल काय होती त्याची लहान होती किंवा कमी जास्त होत असते. तसं मॅप वरती नाही. मॅप एकदा बनवलं तर मॅपची स्केल ही युनिफॉर्म असते थ्रूआउट द मॅप. त्याच्यामुळे मॅप पण बनवले जातात. फोटोग्राफ इज डिस्टॉर्टेड ड्यू टू टिल्ट अँड रिलीफ व्हेअरएज अगेन्स्ट देअर आर नो सच डिस्टॉर्शन ऑन मॅप. आता फोटोग्राफ आहे. फोटोग्राफ जर तुम्ही एक्झॅक्टली व्हर्टिकल घेतला तर त्याची स्केल, त्याच्या लेंथ ॲक्युरेट तुम्हाला भेटतील. पण जर तो टिल्टेड असेल किंवा त्याच्यामध्ये रिलीफ डिस्प्लेसमेंट असेल, रिलीफ डिस्प्लेसमेंट काय ते आपण पुढे पाहूयात. पण जर तो टिल्टेड असेल तर त्याची ओरिजिनल डायमेन्शन तुम्हाला भेटणार नाही. देन बाय कॉन्ट्रास्ट एअर फोटोग्राफ शो त्यामुळे मॅप बनवले जातात. Essential attributes such as place name, symbol, heights, etc. do not appear on the photograph. These things are readily available on map. आता एक लक्षात घ्या की आपण एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या एरियाचा समजा आपण एखाद्या शहराचा फोटोग्राफ काढला, एरोप्लेन घेतलं, एरोप्लेन मध्ये बसून वर गेलो, एरियल कॅमेऱ्याने जर आपण एखाद्या शहराचा फोटोग्राफ घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला विशाल गणपती मंदिराचं नाव असं येत नाही. छत्रपती कॉलेज असं त्याच्यावरती नाव येत नाही. कापड बाजार हे असे जे काही पर्टिक्युलर पॉइंट असतील, माळीवाडा बस स्टँड असेल, तर असे इसेन्शियल जे पॉइंट असतात त्या पॉइंटचं, प्लेसेसचं त्यांचं नाव हे फोटोग्राफ वरती येत नाही. त्याची हाईट असेल, त्याला इंडिकेट केलेलं एखादं सिम्बॉल असेल, त्याचं डिस्टन्स असेल, तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यावरती फोटोग्राफ वरती दिसत नाही. पण मॅप प्रिपेअर करताना आपण हे सगळं विथ स्केल काढतो आणि मेजरमेंट घेऊन काढलेलं असतं. त्यामुळे आपण तिथं काहीतरी सिम्बॉल देऊन त्याला नेमिंग सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे मॅप थोडासा आपल्याला युजफुल पडतो. As maps take time to produce, they become out of date by the time they are published. Their frequent revision is not possible, which is not true with photograph. आता बघा, मॅप हे काय झालेले आहेत, आउटडेटेड झालेले आहेत. का? कारण मॅप प्रिपेअर करण्यासाठी टाइम जास्त लागतो. टाइम जास्त लागत असल्या कारणाने मॅप आउटडेटेड झालेत. त्याच्यामुळे आता आपण फोटोग्राफ यूज करतो. फोटोग्राफ यूज करण्याचं आणखी एक कारण काय की आपल्याला ते डे बाय डे, टाइम बाय टाइम आपल्याला टाइम टू टाइम आपल्याला ते अपडेट करणं सोपं जातं. ठीक आहे. खाली आता एक एक्झाम्पल बघा तुम्ही, इकडं लेफ्ट साइडला एक फोटोग्राफ आहे आणि राईट साइडला त्याचा मॅप दिलेला आहे. तर लेफ्ट साइडला फक्त आपल्याला एक फोटोग्राफ दिसतो, तिथं आपल्याला त्याचं इलेव्हेशन, त्याचे हाईट्स, त्याचं डिफरन्स हे आपल्याला काही दिसत नाही. पण राईट साइडचा जो फोटोग्राफ आहे तिथं आपल्याला त्याच्या कंटूर्स ड्रॉ केलेले दिसतात. त्या कंटूर्स ड्रॉ केलेले असताना त्याच्यावरती आपल्याला इलेव्हेशन दिसतं, त्याचा एरिया आपण मेजर करू शकतो, त्याची डेप्थ हे सगळं आपल्याला इझिली त्या मॅप वरनं फाइंड आउट करता येऊ शकतं. ओके. आता त्यानंतर दुसरा एक ऑप्शन पॉइंट आहे स्केल ऑफ अ व्हर्टिकल फोटोग्राफ. So the scale is ordinarily interpreted as the ratio of distance between the point on map to the distance between same points on the ground. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस आपला फोटो काढतो, आपला
फुल साईज फोटो काढतो. तो फोटो आपण जर समोर ठेवला, त्याची प्रिंट काढून जर तो समोर ठेवला आणि आपण स्वतःची हाईट जर मेजर केली, सपोज आपली हाईट आहे 5 फूट 6 इंच आणि फोटोग्राफ वरती आपली हाईट आली 5 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर, सपोज असं लक्षात घ्या. तर मग इथं त्यांनी काय सांगितलं, स्केल, व्हॉट इज अ स्केल? स्केल इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ऑन अ मॅप. तर फोटोग्राफ जो आहे त्याला आपण मॅप म्हणू आणि आपली स्वतःची जी हाईट आहे त्याला म्हणू आपण सेम पॉइंट ऑन द ग्राउंड. म्हणजे ग्राउंड वरती आपली जी हाईट आहे 5 फूट 6 इंच आणि फोटोग्राफ वरती आपली हाईट आली आहे 5 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर. मग त्यांचा जो रेशिओ असेल 5.6 सेंटीमीटर अपॉन 5.6 फूट किंवा त्याला तुम्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. तर ही झाली तुमची स्केल. म्हणजे फोटोग्राफ वरती आलेला ऑब्जेक्ट त्याचं डिस्टन्स अपॉन द डिस्टन्स ऑफ सेम ऑब्जेक्ट ऑन द ग्राउंड, दॅट इज कॉल्ड एज स्केल. ठीक आहे. सो द स्केल ऑन मॅप इज युनिफॉर्म थ्रूआउट बिकॉज मॅप इज अन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आता मॅपची जी स्केल असते ती थ्रूआउट सेम असते. एकाच स्केलमध्ये आपण मॅप ड्रॉ करतो. जसं तुम्ही एपीडीपी मध्ये बिल्डिंगचं ड्रॉइंग काढलं होतं, बिल्डिंगचा प्लॅन, रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल, कमर्शियल बिल्डिंग असेल, बंगलो असेल, त्याचा जो ड्रॉइंग तुम्ही काढलं होतं त्यावेळेस तुम्ही सगळे स्केल काय केलं, त्या सेम यूज केल्या. फर्स्ट फ्लोअरला, सेकंड फ्लोअरला, ब्रिक वर्कला, बेडरूमला, हॉलला, किचनला, सगळ्याला स्केल काय केली, सेम केली. कारण तो एक टाईपचा मॅप आहे. इट इज शोईंग विथ द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ओके. सो द स्केल ऑन मॅप इज युनिफॉर्म. द स्केल ऑफ व्हर्टिकल फोटोग्राफ इज द रेशिओ ऑफ फोटो डिस्टन्स. बघा आता, द स्केल ऑफ व्हर्टिकल फोटोग्राफ इज द रेशिओ ऑफ फोटो डिस्टन्स टू करस्पॉन्डिंग ग्राउंड डिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ काय की जर व्हर्टिकल फोटोग्राफची जर तुम्हाला स्केल काढायची, व्हर्टिकल फोटोग्राफची जर तुम्हाला स्केल काढायची आहे, तर त्या फोटोग्राफवर असलेल्या त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स अपॉन द सेम डिस्टन्स ऑफ द पॉइंट ऑन द ग्राउंड. त्या पॉइंट सेम, त्या पॉइंटचा सेम डिस्टन्स ग्राउंडवर किती आहे ते डिस्टन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजा ग्राउंड वरती 2 पॉइंट आहेत, 2 रेंजिंग रॉड आपण सेट केले, त्या 2 रेंजिंग रॉड मधलं डिस्टन्स जर 10 मीटर असेल आणि त्यांचा वरून फोटोग्राफ काढला व्हर्टिकल आणि त्यांचं डिस्टन्स जर 10 सेंटीमीटर आलं, तर मग आपली स्केल काय येईल, 10 सेंटीमीटर अपॉन 10 मीटर इंटू 100 म्हणजे 1000 येईल ते. बरोबर, सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल. हे काय येईल तुमचं 10 सेंटीमीटर अपॉन 10 मीटर, म्हणजे स्केल आली तुमची 1 सेंटीमीटर अपॉन 1 मीटर. ओके. म्हणजे फोटोग्राफ वरती डिस्टन्स अपॉन करस्पॉन्डिंग ग्राउंड डिस्टन्स. सिन्स अ फोटोग्राफ इज पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, स्केल व्हॅरीज फ्रॉम पॉइंट टू पॉइंट. आता जर फोटो तुमचा एक्झॅक्टली व्हर्टिकल असेल तर ते सगळे स्केल तुमच्या सेम राहतील. पण जर फोटोग्राफ थोडा टिल्टेड झाला, जसं आपण सेल्फी काढतो, सेल्फी काढताना जो सेल्फी काढतोय त्याचा चेहरा सगळ्यात मोठा दिसतो आणि जो दुसऱ्या एंडला असतो त्याचा चेहरा बारीक बारीक होत जातो. बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, पर्स्पेक्टिव्ह इफेक्ट. लक्षात घ्या. आपण जो कोणी सेल्फी काढत असतो, ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्याचा चेहरा सगळ्यात मोठा दिसतो आणि जो सगळ्यात शेवटी त्या फोटोच्या लाईन मध्ये, सेल्फीच्या लाईन मध्ये, त्याचा चेहरा सगळ्यात बारीक दिसतो. याला म्हणतो आपण पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू. तर मग तुमच्या चेहऱ्याची स्केल ही मोठी आहे आणि जो एकदम शेवट गेलाय त्याच्या चेहऱ्याची स्केल लहान आहे. येतं लक्षात. फर्दर व्हेरिएशन इन स्केल आर इंट्रोड्यूस विथ व्हेरिएशन इन टेरेन. आणि टेरेन मध्ये जी काही व्हेरिएशन असेल, म्हणजे कुठं डिप्रेशन असेल, कुठं इलेव्हेशन असेल, तर त्याच्यामुळे पण स्केल मध्ये चेंज होतो. आता खाली आपण बघूयात, इथे थोडस लक्ष द्या. इथे एक डायग्राम दिली की ज्याच्यावरती आपण स्केल बघणार आहेत. लक्षात घ्या. आता इथं हे ग्राउंड आहे. ठीक आहे. ग्राउंड वरती हे पॉइंट आहेत, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट. ओके. तर या ए बी सी डी पॉइंटची जी हाईट आहे, मीन त्यांची हाईट मीन सी लेवल पासून, हा इथं बघा खाली इथं हा डेटम दिलेला आहे.
डेटम म्हणजे आपली मेन सी लेवल पासून, मेन सी लेवल, त्या मेन सी लेवल पासून height of the object B is HB, height of the object A is HA, height of the object C is HC, height of the object height of the object D is HD. So small HB, HA, HC, HD are the heights of the object capital A, B, C, D from the mean C level. Okay. Then this is the capital H. Capital H is the distance between the exposure station to the mean sea level or datum. आता एक्सपोजर स्टेशन कुठे याच्यामध्ये, हे तुमचं आहे एक्सपोजर स्टेशन. एक्सपोजर स्टेशन मीन्स वेअर द कॅमेरा इज हेल्ड. जिथं कॅमेरा आहे, जिथं आपलं एरोप्लेन आहे, जिथं आपली कॅमेरा लेन्स आहे, तिथून मेन सी लेवल पर्यंतचं डिस्टन्स त्याला म्हणणार आपण कॅपिटल एच. हे तुमचं एक्सपोजर स्टेशन आणि हा तुमचा हाईट. हाईट म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर of camera lens to the mean sea level, that is a vertical distance, that is a capital H. ठीक है. Then this is the focal length, capital, sorry, this is a focal length. Focal length is the distance between the photoplane and the exposure station. आता photoplane कोणतं आहे बघायचं. ही जे हे तुमचं फोटोप्लेन, ठीक आहे, हे तुमचं फोटोप्लेन म्हणजे फोटो काढल्यानंतर जो आपल्याला दिसणार आहे तो तुमचा फोटोप्लेन, आणि हे तुमचं एक्सपोजर स्टेशन. हे तुमचं एक्सपोजर स्टेशन, इथं तुमचा कॅमेरा आहे. आणि हे जे व्हर्टिकल डिस्टन्स, हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे तुमची फोकल लेंथ, त्याला म्हणतो आपण एफ. तुम्ही जर पाहिलं आपल्या मोबाईल मध्ये एखादा फोटो काढला आणि त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये गेले तर तुम्हाला तिथे तुमच्या कॅमेऱ्याची किंवा त्या फोटोग्राफची फोकल लेंथ तुम्हाला बघायला भेटेल. ती अशी सेंटीमीटर मध्ये असते, 20 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. ठीक आहे. हे झालं तुमचं फोटो प्लेन. दिस इज युअर एक्सपोजर स्टेशन अँड दिस इज युअर फोकल लेंथ. चला पुढं. आता ह्या एक्सपोजर स्टेशनवरनं किंवा तिथून कॅमेऱ्याने आपण या 4 पॉइंटचा फोटोग्राफ काढलाय. या 4 पॉइंटचा फोटोग्राफ काढल्यानंतर ते वरती इथं फोटो प्लेन वरती रिफ्लेक्ट झाले. तर ते बघूयात आपण. हा बी इथं दिसतोय, हा ए इथं दिसतोय, हा सी इथं दिसतोय, हा डी इथं दिसतोय. कळलं? कॅपिटल बी, कॅपिटल ए, कॅपिटल सी आणि कॅपिटल डी हे सगळं आपल्याला इथं वरच्या साईडला इथं दिसतं. ते स्मॉल बी, स्मॉल ए, स्मॉल सी आणि स्मॉल डी. ओके. सो द डिस्टन्स बिटवीन, आता आपण बघतोय स्केल ऑफ फोटोग्राफ. इथं बघा, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी ऑन द ग्राउंड, आणि इथं बघा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, स्मॉल ए अँड बी ऑन द फोटोग्राफ. आता जर आपल्याला फोटो स्केल काढायची असेल तर स्मॉल ए बी अपॉन कॅपिटल ए बी तुम्हाला काय भेटेल, स्केल ऑफ फोटोग्राफ. सिमिलरली सी डी घ्या आणि इथला सी डी घ्या. सो द distance on the photograph, small cd upon distance on the ground, that is capital CD. The ratio of that you can get the scale of that photograph. Okay. तर त्याचं डेरिवेशन आपण पुढे पाहूयात. या आर्टिकल मधले डायग्राम. आता बघा, डेटम स्केल. This is the scale effective over entire photograph if all ground point are projected vertically downward on the mean sea level before being photographed. आता डेटम स्केल जर तुम्हाला पाहिजे असेल तर डेटम स्केल काय असणार, तुमची एफ अपॉन एच. डेटम स्केल असणार तुमची एफ अपॉन एच. एफ म्हणजे स्मॉल एफ म्हणजे फोकल लेंथ and capital H means the distance, vertical distance between center of camera lens to the mean sea level, where F is the camera focal length and H is the height of flight above the accepted datum. Height of flight म्हणजे ज्या फ्लाइट मध्ये आपण कॅमेरा ठेवला. नेक्स्ट, आता बघा इथं फ्रॉम सिमिलर ट्रायंगल कॅपिटल एल स्मॉल ए बी अँड कॅपिटल एल ए बी. आता बघा, हे दोन ट्रायंगल तुम्हाला मी वरती दाखवतो डायग्राम मध्ये.
हे थोडं महत्वाचं, एवढं समजून घ्या. आता या ठिकाणी इथं हा एल आहे, एक्सपोजर स्टेशन म्हणजे आपला एल आहे. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं की एक ट्रायंगल त्यांनी सांगितलाय एल ए बी. कॅपिटल एल स्मॉल ए बी हा एक ट्रायंगल त्यांनी सांगितलाय, आणि कॅपिटल एल कॅपिटल ए कॅपिटल बी हा दुसरा एक ट्रायंगल त्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर मी याचा सिमिलर ट्रायंगल जर आपण यूज केला याच्यावरनं, तर मग ती इक्वेशन आपल्याला अशी भेटेल. एल ए बी अँड एल कॅपिटल एल ए बी. त्याच्यातला एल हा तुमचा कॉमन असल्यामुळे आपण फक्त म्हणजे ट्रायंगल मधला आपण फक्त बेस घेणार आहोत. ट्रायंगल मधला बेस घेतल्यानंतर स्मॉल ए बी आणि कॅपिटल ए बी. ओके, स्मॉल ए बी आणि कॅपिटल ए बी आपण घेतलाय. देन बाय सिमिलरली अँगल ओ ए बी एन, म्हणजे आपण काय केलं, त्याचा बेस आपण सिलेक्ट केला. बेस फक्त सिलेक्ट केल्यानंतर आता त्यांचं म्हणणं काय आहे की स्केल ऑफ फोटोग्राफ. आता एच जी ए ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट ए त्याची हाईट इथं बघूया आपण. आता इथं ऑब्जेक्ट ए दिसतोय, तर या ऑब्जेक्ट ए ची हाईट ही एवढी आहे. ठीक आहे. तर हा टोटल एच मायनस एच ए दॅट इज इक्वल टू दिस हाईट. सो एच मायनस स्मॉल ए. ठीक आहे. तो ऑब्जेक्ट ए ची हाईट किती आहे, फ्लाइट टू द ग्राउंड, कॅपिटल एच मायनस स्मॉल एच ए. ठीक आहे. सिमिलरली एच बी ची किती येईल, कॅपिटल एच मायनस एच बी. एच सी ची किती येईल, कॅपिटल एच मायनस एच सी. लक्षात घ्या ही इथं एच सी आणि एच बी, इथं एच ए, इथं एच बी आहे. ठीक आहे. तर मग यांची हाईट काय येईल, एच मायनस एच ए कॅपिटल एच मायनस एच सी कॅपिटल एच मायनस एच बी कॅपिटल एच मायनस स्मॉल एच डी. तर ह्या सगळ्या काय झाल्या, त्यांच्या हाईट झाल्या त्या ऑब्जेक्टच्या. बाय सिमिलर ट्रायंगल जर तुम्ही पाहिलं, स्मॉल ए बी अपॉन कॅपिटल ए बी. तर स्मॉल ए बी म्हणजे काय, इट्स अ रेशो ऑफ स्केल एस ए फॉर द ऑब्जेक्ट ए. इथं बघा, ऑब्जेक्ट काय तुमचा ए, ए ची स्केल आपण काढतोय, त्याच्यासाठी रेशो काय घेणार आहे आपण, स्मॉल ए बी बाय कॅपिटल ए बी. ठीक आहे. तर स्मॉल ए बी ची हाईट काय आहे, आता इथं इथं पाहिलं आपण, फॉर ऑब्जेक्ट ए कॅपिटल एस ए इज इक्वल टू एफ अपॉन एच मायनस एच ए. जसं की आपण काढलं होतं, ए ची हाईट किती आहे ग्राउंड वरती, कॅपिटल एच मायनस स्मॉल एच ए, आणि फोकल लेंथ किती आपली एफ. ओके. सो द एफ अपॉन एच मायनस एच ए. सिमिलरली फॉर ऑब्जेक्ट बी, एफ अपॉन एच मायनस एच बी. सिमिलरली फॉर ऑब्जेक्ट सी, एफ अपॉन एच मायनस एच सी. हे झाले तुमचे स्केल फाइंड आउट करण्यासाठीचे फॉर्म्युले. त्या ऑब्जेक्टची हाईट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते मग तुम्ही कसं करणार, फोकल लेंथ अपॉन कॅपिटल एच मायनस हाईट ऑफ द ऑब्जेक्ट.
तर ही पर्टिक्युलर ऑब्जेक्ट साठी झालं. पण जर तुम्हाला जनरल ओव्हरऑल एखादं जनरल स्केल जर फाइंड आउट करायची असेल, जनरल स्केल जर तुम्हाला त्या फोटोग्राफची फाइंड आउट करायची असेल, तर त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू एफ अपॉन capital H minus small h, where small h is the average height of the terrain. ठीक आहे. तर स्मॉल एच काय करतात, आता वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील तर वेगवेगळे हाईट असेल, पण त्याची एक ऍव्हरेज हाईट जर आपल्याला दिलेली असेल किंवा आपण ऍव्हरेज हाईट जर अज्युम केली, तर त्याच्यावरून आपल्याला त्या मॅपची किंवा त्या फोटोग्राफची स्केल काढणं सोपं जातं. मग तो फॉर्म्युला काय येतो तुमचा, एस इज इक्वल टू एफ अपॉन कॅपिटल एच मायनस एच ऍव्हरेज. Okay, so F is focal length, capital H is height of flight, small h is the average height of terrain. आता इथं हा फोटोग्राफ बघा, फ्लाइंग हाईट आणि स्केल याचं रिलेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. फ्लाइंग हाईट, लोअर फ्लाइंग हाईट ग्रेटर द स्केल ऑफ फोटोग्राफी. ठीक आहे. जर तुमची फ्लाइंग हाईट कमी असेल, म्हणजे समजा आपण बिल्डिंग वरती गेलो, 2 मजली बिल्डिंग वरती गेलो आणि फोटोग्राफ काढला, खालचा फोटोग्राफ काढला, खाली आपली टू व्हीलर उभी आहे, टू व्हीलरची लेंथ ही काहीतरी वेगळी येईल दुसऱ्या मजल्यावर फोटो काढल्यानंतर. पण जर त्याच टू व्हीलरची हाईट किंवा लेंथ जर तुम्ही 6व्या मजल्यावरनं काढली, तर त्या टू व्हीलरची लेंथ काय होईल, आणखी कमी होईल. म्हणजे जर फ्लाइंग हाईट कमी असेल तर तुमची स्केल जास्त असणार आहे, फ्लाइंग हाईट जर वाढली तुमची स्केल कमी होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, हा जो इथला रेक्टेंगल आहे हा इथं खूप छोटा दिसतोय. जर फ्लाइंग हाईट तुमची वाढली तर तुमची स्केल कमी होत जाणार आहे, फ्लाइंग हाईट जर कमी झाली तर तुमची स्केल वाढत जाणार आहे. कळलं? जितक्या उंचावरून किंवा जितक्या लांबून आपण फोटोग्राफ काढतो तेवढी त्याची स्केल काय होत जाते, कमी होत जाते. जेवढ्या जवळून आपण फोटोग्राफ काढतो तेवढी त्याची स्केल वाढत जाते. येतं लक्षात? पुढे पाहूया. अदर मेथड्स टू डिटरमाइन स्केल बाय कंपॅरिझन ऑफ फोटो डिस्टन्स अँड ग्राउंड डिस्टन्स. आता हा जो फॉर्म्युला झाला एस इज इक्वल टू एफ अपॉन एच मायनस एच, याच्यामध्ये आपल्याला फोकल लेंथ माहिती असणं गरजेचं आहे, डेटम हाईट किंवा फ्लाईटची हाईट माहित असणं गरजेचं आहे, आणि स्मॉल एच म्हणजे ऍव्हरेज हाईट माहित असणं गरजेचं आहे. पण जर आपल्याकडे फोटो असेल तर त्याची स्केल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. तो ऑब्जेक्ट आपल्या समोर किंवा आपल्या जवळ असला पाहिजे. समजा आपण एखाद्या ऑब्जेक्टचा फोटोग्राफ घेतलाय, तुमच्या घरातल्या दरवाजाचा तुम्ही बाहेर उभा राहून एक फोटोग्राफ घेतला, तो फोटोग्राफ तुम्ही प्रिंट घेतला, फोटोग्राफ प्रिंट घेतल्यानंतर त्या फोटोग्राफ वरती आपल्या दरवाजाची हाईट किंवा आपल्या डोरची हाईट 2 सेंटीमीटर आली. किती? 2 सेंटीमीटर. त्या फोटोग्राफ वरती आपल्या डोर ओपनिंगची साईज जर 2 सेंटीमीटर आली आणि ऍक्च्युअल तुम्ही ती मेजर केल्यानंतर 2 मीटर आली, तर तुमची स्केल काय येणार तिथं, 2 सेंटीमीटर अपॉन 2 मीटर. डिस्टन्स ऑन द फोटोग्राफ अपॉन डिस्टन्स ऑन द ग्राउंड. ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, 2 मीटर. फोटोवरचं डिस्टन्स आलं 2 सेंटीमीटर. तुमची स्केल काय येईल, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. म्हणून ते 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मीटर आलेलं आहे. ठीक आहे. तर मग इथं बघा, स्केल आय अपॉन एल, वेअर I is the distance on photograph between the 2 points A and B having the same elevation H. L is the horizontal distance between the same point on the ground by comparison of photo distance and map distance. दुसरी एक मेथड आहे, फोटो स्केल आणि मॅप स्केल तुम्हाला दिलेली असेल, इज इक्वल टू फोटो डिस्टन्स अपॉन मॅप डिस्टन्स असेल, त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही स्केल फाइंड आउट करू शकता. इथे एक न्यूमेरिकल बघा, लाईन AB measured 9.3 centimeter on photograph taken with an aerial camera having focal length 15 centimeter. आता फोटोग्राफ वरती लेंथ आहे 9.3 centimeter, small f 15 centimeter. The same line measured 3.1 centimeter on map drawn to scale of 1:50,000. Calculate the flying height of the aircraft if the average altitude of the ground is 250 मीटर. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फ्लाइंग हाईट म्हणजे कॅपिटल एच विचारलाय. आता इथे सोल्युशन मध्ये बघा, फोटो स्केल अपॉन मॅप स्केल इज इक्वल टू फोटो लेंथ ऑफ लाईन AB अपॉन मॅप लेंथ ऑफ सेम लाईन AB. आता इथं फोटो स्केल दिलेली नाहीये पण मॅप स्केल दिली आहे.
मॅप स्केल आहे आपली 1/50,000. तर फोटो स्केल तुम्ही अननोन पुट करा. कॅपिटल एस अपॉन 1/50,000 is equal to length of AB on photo 9.3. Same length on the map 3.1. Same line on the map showing the length 3.1. जर इथं सगळं सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला इथं काय भेटून जाईल, एस ची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे फोटो स्केलची व्हॅल्यू भेटेल. फोटो स्केलची व्हॅल्यू भेटली 3/50,000. Then use a equation that is S is equal to F upon एव्हरेज. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला फ्लाइंग हाईट भेटून जाईल तिथे कॅपिटल एच 2750 मीटर. ऑब्जेक्टिव्हला या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे.